पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रातील भाजप खासदारांशी भेट. खासदारांनी जनतेशी कायम जनसंपर्क ठेवावा, तसेच सरकारच्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. मोदींनी दिल्या सूचना. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर आज विरोधी पक्षाच्या खासदारांकडून संसदेत आंदोलन. प्रदूषणावर ठोस उपाययोजना व्हावी, विरोधी पक्षांच्या खासदारांची मागणी. जातीनिहाय जनगणनेबाबत सरकारकडे कोणतीही ठोस योजना नाही, राहुल गांधींनी केली टीका. लोकसभेतील सरकारच्या उत्तराच्या आधारावर त्यांनी केला आरोप. राहुल म्हणाले, मोदी सरकार बहुजनांचा उघड विश्वासघात करत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 8 ते 14 डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन चालणार असल्याचा निर्णय. अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, अतिवृष्टीतील भरपाई आणि इतर महत्त्वाचे मुद्दे गाजण्याची शक्यता. नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन एकाच आठवड्यात संपवण्याच्या निर्णयावर विजय वडेट्टीवार यांची टीका. इतका लहान कालावधी म्हणजे लोकांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची सरकारची हिंमत नाही. महायुतीचे सरकार लोकशाहीला मानत नाही आणि त्यांना अधिवेशन नको आहे, असे ते म्हणाले. नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडेतोड रोखण्यासाठी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांचे थेट केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना निवेदन. झाडं न तोडण्याची मागणी करत संवेदनशील पर्यावरणीय मुद्द्याला केंद्र सरकारच्या दरबारात पोहोचवले. माहिती घेऊन निर्णय घेण्याचे भूपेंद्र यादव यांचे आश्वासन. नाशिकमधील तपोवनात साधूग्रामच्या नावाखाली जमीन बळकावण्याचे गिरीश महाजन यांचे षडयंत्र, त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांचे समर्थन आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. काँग्रेसचे तरुण खासदार गोवाल पाडवी यांनी लोकसभेत आदिवासींना हिंदू न मानता वेगळ्या धर्माची मान्यता देण्याची केली मागणी. 1931 मधील ब्रिटिश काळातील जनगणनेचा हवाला देत धक्कादायक मुद्दा मांडला. यामुळे सोशल मीडियावर काँग्रेस हिंदूंना तोडण्याचे षडयंत्र करत असल्याची चर्चा. मसवड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या 3 तर नगरसेवक पदाच्या 46 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद. सरासरी 79.85% इतके मतदान. काही केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू, परंतु पूर्वसंध्येला कार्यकर्त्यांमधील भांडणामुळे मतदानाला गालबोट. जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीत पिंक सखी बूथ लक्षवेधक ठरले. 4 आदर्श महिला कर्मचाऱ्यांनी बूथवर पिंक संकल्पना राबवून मतदारांचे स्वागत. आकर्षक रांगोळी, सेल्फी पॉईंट व फुगे लावून मतदारांना आनंदी वातावरणात मतदान करता आले. सलग 5व्यांदा ही संकल्पना राबवल्यामुळे बूथचे सर्वत्र कौतुक. एस टी महामंडळाच्या 1800-221-251 हेल्पलाईनवर अवघ्या काही दिवसात 308 तक्रारींची नोंद. वेळेवर बस न येणे, थांब्यावर न थांबणे आणि पासधारकांना प्रवेश नाकारणे या प्रमुख तक्रारी. शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षकांना निलंबित करण्याच्या कठोर सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या. बुलढाणा नगर परिषद निवडणुकीत बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीला पळवून लावल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल. प्रसार माध्यमांनी मुद्दा उचलल्यानंतर पोलिसांनी केली कार्यवाही. नांदेड तहसील प्रशासनाच्या पथकाकडून अवैध वाळू उत्खननाविरोधात मोठी कारवाई. 49 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट, तर 20 लाख रुपये किमतीचे 5 इंजिन जप्त. मुखेड बिदर महामार्गावरील नेवळी पुलाचे काम अर्धवट असल्याने बस सेवा बंद. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे वार्षिक नुकसान. पालकांनी पर्यायी मार्गाने बस सेवा सुरू करण्याची केली मागणी. मागेल त्याला सूरपंप कृषी पंप योजनेत महाराष्ट्राने एकाच महिन्यात 45,911 सौर कृषी पंप लावून केला विश्वविक्रम. गिनीज बुकमध्ये नोंद. प्रमाणपत्र प्रदान सोहळा शुक्रवारी होणार. मनसेला आघाडीत घेण्यावरून काँग्रेसचा विरोध असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी राहुल गांधींची घेतली भेट. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असून यामध्ये मनसेला आघाडीत घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगावर कठोर कारवाई करत केली टीका. नामनिर्देशन अर्ज छाननीनंतर आलेल्या अपिलामुळे आयोगाने ऐनवेळी निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल कोर्टाने केला संताप व्यक्त. आयोगाच्या या निर्णयाला प्रशासकीय दूरदृष्टीचा अभाव आणि संवैधानिक जबाबदारीची कमतरता असं न्यायालयानं म्हटलं.
शिरूर तालुक्यातील ऊसतोडी सुरू असताना नागरिकांना बिबट्याचे सातत्याने दर्शन. पिंपरखेड जांबूत परिसरात बळी गेल्यानंतर वन विभाग अलर्ट मोडवर. रांजणगाव, पिंपरखेड आणि रावडेवाडी येथील एकाच रात्री 3 बिबटे जेरबंद. वन परिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी दिली माहिती. खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख वाढवल्यामुळे मतपेटी स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या. मतमोजणी आता 21 डिसेंबर रोजी होणार असून स्ट्रॉंग रूमवर पोलीस, CCTV कॅमेरे आणि पक्ष कार्यकर्त्यांचा खडा पहारा. अंबड तालुक्यातील रुई परिसरात बिबट्यांच्या वाढत्या आतंकामुळे शेतकरी भयभीत. पंढरीनाथ राजगुरू यांच्या कोठ्यातील कालवडीवर बिबट्याने हल्ला करून केले ठार. 20 दिवसातील ही दुसरी घटना असल्यानं वन विभागाने तातडीनं पिंजरा लावण्याची तयारी सुरू. ऊसतोडीमुळे बिबटे बाहेर येत असल्याने शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, वन विभागाने केले आवाहन.